नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत शेतकऱ्यांची कर्जमाफीची फाईल ही मुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. तर मित्रांनो, ही कर्जमाफी होणार आहे का? आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, तत्कालीन भाजप आणि शिवसेना सरकारच्या कालावधीत 2017मध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत उर्वरित 6 लाखावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तपशील माहितीला खटपट करूनही मिळत नाही. त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सरकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिली आहे. ऑनलाईन कंपनी बंद होऊन माहिती सुरू झाल्याने तपशील मिळत नसल्याची कारण IT विभाग सांगत आहे. त्यामुळे हे कारणे पुरेशी नसल्याने अपेक्षा सरकार विभागाने घेतले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात आली. ही योजना त्यावेळी ऑनलाईन ते तयार केलेल्या पोर्टलद्वारे राबविण्यात आली होती. त्यामुळे आता सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही योजना त्या पोर्टलद्वारेच राबविण्याची अपेक्षा आहे. किंबहुना त्या पोर्टलवर शेतकऱ्यांना संपूर्ण डाटा हे मात्र ऑनलाईन बंद होऊन माहिती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईनचा डाटा आपण पुनर्स्थापित करून शकत नाही असे पात्र IT विभागाचे प्रधान सचिव यांनी सरकार विभागाने दिले आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एक व्यवस्थेवरील माहिती दुसऱ्या व्यवस्थेत घेणे अशक्य आहे. त्यामुळे माहिती कारणे तकलादू असल्याचा दावा सरकार विभागाने केला आहे. सरकार विभागाच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करत असताना माहितीने दिलेल्या पात्रामुळे पुढील प्रक्रिया अडली आहे. त्यामुळे यातून आता मुख्यमंत्री कार्यालयानेच मार्ग काढावा अशी विनंती करत सरकार विभागाने तयार केलेल्या फाईल पाठवण्यात आली आहे. आता अधिवेशनापूर्वीच ह्यावर मार्ग निघावा अशी अपेक्षा सरकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना पाहूया मित्रांनो. 30 जून 2016पर्यंत थकीत असलेल्या मुद्दल आणि व्याजासहित 1.5 लाख मर्यादेपर्यंत कर्ज माफ. 1.5 लाखापेक्षा जास्त थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता म्हणून 1.5 लाखाचा लाभ. 2015 व 16मधील कर्जफेडीच्या 24% किंवा 25,000 रकमेपैकी कमी असलेल्या रक्कम प्रोत्साहन अनुदान मिळणार. प्रोत्साहन रकमेसाठी 89 लाख शेतकरी पात्र असणार. प्रोत्साहन योजनेसाठी 34.22 कोटी रुपयाची तरतूद देण्यात आली आहे. 1.29 लाख कर्ज खात्याची 1644 कोटी तर एक रकमी परतफेड आणि 2,94,000 कर्ज खात्याची 3,985 कोटी रुपयाची कर्जमाफी शिल्लक आहे. प्रोत्साहन योजनेतील 2.33 लाख कर्ज खात्याची 346 कोटी शिल्लक आहे. 6,56,000 कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित आहेत. 5,975 कोटीची कर्जमाफी प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या जे शेतकऱ्यांची यादी आहेत त्यांची आता अशा प्रकारे कर्जमाफी केली जाणार आहे. ह्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे त्यानुसार. तर मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं समजून नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.